नमस्कार, मी आकाश जाधव. IDBI बँकेच्या PGDसाठी एक नवीन नोटिफिकेशन आलं आहे. त्याच्याबद्दलची माहिती आपल्याला यामध्ये घ्यायची आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्या पाठीमागचं कारण की ह्या वेळेला IDBIनं खूप मोठे बदल केलेले आहेत. पॉझिटिव्ह आहेत की निगेटिव्ह आहेत ते फक्त व्हिडिओच्या शेवटी तुम्हीच ठरवा. पण पहिल्यांदा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत सगळ्यांना पाहायचा आहे. IDBI बँकेबद्दलचं एक आधीचं प्रेडिक्शन जे ते मी केलेलं होतं काय IDBI एक्झिक्युटिव्ह आणि IDBI असिस्टंट मॅनेजर जे ते येऊ शकतात PGDBFची ॲडव्हर्टिजमेंट. पण त्यातली PGDBFची एक्झिक्युटिव्हबद्दलचं सुद्धा अपडेट जे ते आपण ह्याच व्हिडिओच्या माध्यमातून जे ते कव्हर करण्याचा प्रयत्न करूयात आणि सगळ्या गोष्टी पुढच्या शॉर्ट व्हिडिओतून आपण कव्हर करूयात. त्या सगळ्या गोष्टी वन बाय वन पाहत असताना आपण 2 टप्प्यामध्ये आपल्याला ही माहिती घ्यायची आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये आपण सगळं जे नोटिफिकेशन आलेले आहेत त्यातले महत्त्वाचे मुद्दे आपण साईडला काढूयात, ते बघूयात. आणि सेकंड पार्टमध्ये आपण आपल्याला जे डाऊट्स, डूज, डोंट्स आणि सध्याच्या एक्झामचा आपला जो कॅलेंडर आहे त्या सोबत ही सुद्धा तयारी कशी करायची हा सुद्धा पार्ट आपल्याला हा दुसऱ्या टप्प्यामध्ये पाहायचा आहे. तर पहिला टप्पा सुरू करण्याच्या आधी जस्ट तुम्हाला एक अनाउन्समेंट होती. ती अनाउन्समेंट होती की आपल्या सगळ्या जितक्या काही ऑनलाईन बॅचेस आहेत त्या ऑनलाईन बॅचेसवर 13 to 15 13 ते 15 तारखेच्यामध्ये RBIची ॲडव्हर्टिजमेंट ज्या दिवशी आली त्या दिवशी आपण दिलं होतं की RBI 40 नावाचं एक कुपन कोड वापरून तुम्हाला 13 सप्टेंबर to 15 सप्टेंबर या काळामध्ये म्हणजे आजच रात्री 12 वाजेपर्यंत तुम्हाला आपल्या जितक्या काही ऑनलाईन बॅचेस आहेत त्या 40% ऑफने घेता येतील. कोड वापरायचा आहे RBI 40. आपली ऑफलाईन बॅच जी छत्रपती संभाजीनगर अर्थात औरंगाबाद इथं 25 सप्टेंबरला सकाळी 7 ते 12 ह्या वेळेमध्ये जिथे स्टार्ट होते ॲग्रिकल्चरच्या विषयांसहित. ह्या ऑनलाईन बॅचमध्ये तुम्हाला वेगळ्या वेगळ्या बॅचेस आहेत. त्यापैकी विद्यार्थ्यांची हायेस्ट डिमांडमध्ये असलेली कंप्लीट कॉन्ट कोर्स आहे. सोबत रिझनिंगचा जो आहे तो अमोल पाटील सरांचा बँक एक्झाम 30चा कोर्स आहे. इंग्लिशचा संदेश सरांचा आहे. सोबत निखिल सरांचा कोर्स आहे. त्याच्यानंतर मराठीचा नितीन महाले सरांचा सुद्धा आपण ह्या सरळ सेवा आणि इतर एक्झामसाठी तो विद्यार्थ्यांना अवेलेबल करून दिलेला आहे. तर त्यासाठी आज संध्याकाळपर्यंतचा लास्ट डेट आहे. त्याच्यासोबत आपल्याला हे काही नवीन मुद्दे मी काढले आहेत. ह्या मुद्द्यांवर डिस्कशन करायचं आहे. पण मुद्द्यांना जाण्याच्या अलीकडे मी पहिल्यांदा नोटिफिकेशनवर येतो आणि वन बाय वन नोटिफिकेशनचे मुद्दे जे ते चेक तुम्हाला सांगतो. बघा, पहिल्यांदा व्हायचं असं की IDBI 2 लेवलला रिक्रुटमेंट करायची. एक लेवल होती एक्झिक्युटिव्ह आणि दुसरी लेवल होती बघा ग्रेड A. आता याच्यामध्ये त्यांनी एक नवीन ग्रेड टाकलेला आहे. तो ग्रेड आहे बघा ग्रेड O. म्हणजे पहिल्यांदा एक्झिक्युटिव्ह होता IDBI एक्झिक्युटिव्ह आणि IDBI असिस्टंट मॅनेजर होता. ह्याच्यामध्ये एक ग्रेड टाकलेला आहे आणि आता ही ॲडव्हर्टिजमेंट त्यासाठी आहे. ही ग्रेड Aची ॲडव्हर्टिजमेंट नाही, मध्ये एक ग्रेड तयार केलेला आहे आणि त्याच्यासाठी ॲडव्हर्टिजमेंट जी ती आलेली आहे. तर ऑल इन ऑल बघायला झालं तर एक नवीन ग्रेड तयार केलेलं असल्यामुळं जर IDBIनं पुढच्या वर्षी 1, 2, 3 तिघांसाठी रिक्रुटमेंट चालू केली तर तो फायदा आहे. पण जर IDBIनं त्यापैकी ग्रेड A थांबवली आणि या दोघांसाठी स्टार्ट केली तर पगाराच्या बाबतीत विद्यार्थ्यांचं थोडंसं जे त्या केसमध्ये नुकसान आहे. तर ह्या पद्धतीने एक नवीन ग्रेड जो आहे तो स्टार्ट केलेला आहे. त्याचा फायदा तोटा काय आहे तर पगारीच्या केसमध्ये ग्रेड Aच्या तुलनेमध्ये पगार कमी असल्यामुळं त्याचं तसं नुकसान आहे. पण समजा उद्याच्यातून वेकन्सीज वगैरे वाढल्या तर तो फायदा होऊ शकतो. तर ही PGDBF म्हणजे ह्यांच्या केसमध्ये मणिपालची ट्रेनिंग आहे. तर मणिपालची ट्रेनिंग बँगलोरमध्ये ही आहे सदर्न इंडिया आणि वेस्टर्न इंडियासाठी आणि जे नॉर्थ इंडियासाठीचे आहेत आणि ईस्ट इंडियाचे आहेत त्यांच्यासाठी निटे एज्युकेशन ग्रेटर नोएडामध्ये ट्रेनिंग चालेल. तर ही ट्रेनिंग जुन्या बॅचेसची जी 9 महिन्याची होती जी कमी करून 6 महिन्यांना आली. तर एक पॉझिटिव्ह तुम्हाला म्हणता येईल. फीस जुन्या बॅचसाठी जी 3.5 लाख प्लस GST होती ती कमी करून 3 लाख प्लस GST आणलेली. हा सुद्धा त्यामध्ये पॉझिटिव्ह अँगल सांगता येईल. फक्त या केसमध्ये नवीन ग्रेड तयार केला असल्यामुळं पगाराच्या केसमध्ये मात्र विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी काही पार्ट सोसावं लागणार आहे. आता यामध्ये IDBI बँकेनं जे स्टार्ट केलेलं बघा त्यामध्ये काय काय आहे तर पहिले 6 महिने क्लासरूम स्टडी आहे बँगलोर या ठिकाणी. तिथून पुढे 2 महिने इंटर्नशिप आहे आणि 4 महिने ऑन जॉब ट्रेनिंग आहे. अशा पद्धतीने 6+2+4 या पद्धतीने असेल. ह्या 6 महिन्यावर त्यांना स्टायपंड मिळेल. ही इंटर्नशिपची अमाऊंट आणि OJTची अमाऊंट खाली दिलेली आहे त्याबद्दलची की कोणकोणत्या वेळेला पैसे किती मिळतील आहे. तिथून पुढे आपण पाहायला गेलो तर हा पैसे देऊन जॉब आहे का सर. पैसे देऊन जॉब असला असता की 3 लाख रुपये घ्या, 3 लाख प्लस GST 3,54,000 आणि जॉब घ्या तर लोक लाईनीनं उभं राहिले असते. तर असं नाही आहे. या ठिकाणी पहिल्यांदा तुम्हाला परीक्षा पास करून ती परीक्षा पास करून मगच त्यामध्ये जायचं आहे. मग सर परीक्षा जर पास करून जायची असतील तर पैसे कसले. तर ती तिथली ट्रेनिंग आहे मणिपालची ही ट्रेनिंगचा जो कॉस्ट आहे तो कॉस्ट बँक आपल्या साईडनं न घेता विद्यार्थ्यांच्या साईडनं जे ते लावत असते. तर तो ट्रेनिंगचा कॉस्ट आहे. ते पैसे घेऊन नोकरी हा प्रकार नाही. अजून पुढे ह्याची ट्रेनिंग बद्दल दिलेली की कोणकोणते झोन जसं सदर्न आणि वेस्ट झोन
हे साऊथ आणि वेस्ट झोन हे जे ते बँगलोरमध्ये असेल आणि नॉर्थ आणि ईस्ट झोन हे हे नोएडासाठी असेल. तर या पद्धतीनं वेकन्सी ज्या आहेत त्या बघा टोटल 600 आहेत. सायझेबल वेकन्सी आहेत त्यापैकी अनरिझर्वडसाठी 243, SC 90, ST 45, EWS 60, OBC 162, व्हिज्युअली इम्पेअर्ड 14, ऑर्थोपेडिक हँडिकॅप 11, हिअरिंग इम्पेअर्डसाठी 13 आणि इंटेलेक्च्युअल डिसॅबिलिटीच्या विद्यार्थ्यांना 13 अशा पद्धतीने वेकन्सी ज्या त्या असणार आहेत. थोडंसं पुढे आपण जर आलं तर ब्रॉड टाईमलाईन दिली त्यांनी 31 ऑगस्ट जे काही तुम्हाला एज काढायचं आहे, क्वालिफिकेशन काढायचं आहे सगळं 31 ऑगस्टला तुमचं कंप्लीट पाहिजे. म्हणजे आता सध्याला सप्टेंबर चालू आहे तर असं समजा की 31 ऑगस्टपर्यंत तुमचं ग्रॅज्युएशन झालं पाहिजे. जे काही एजचं कॅल्क्युलेशन दिले ते सुद्धा ॲज ऑन 31 ऑगस्ट 2023 ह्यानुसार दिलेलं आहे. 15 सप्टेंबरपासून ते 30 सप्टेंबरपर्यंत 15 दिवस तुमची एक्झाम तुम्हाला अप्लाय करायचं आहे आणि लगेच पुढच्या 20 दिवसामध्ये परीक्षा आहे. 20 ऑक्टोबरला त्याची परीक्षा जिथे असणार आहे. कट ऑफ डेट सांगितली तुम्हाला. तिथून पुढे आलो. एज्युकेशनल क्वालिफिकेशनमध्ये ग्रॅज्युएशन पाहिजे. ग्रॅज्युएशन मुक्त विद्यापीठाचं असेल तरीसुद्धा चालेल. त्याच्यानंतर प्रोफिशियन्सी इन कम्प्युटर तुमचं MSc सर्टिफिकेट किंवा ग्रॅज्युएशनमध्ये टेक्निकलमध्ये एखादा IT नावाचा विषय हे सुद्धा चालून जातं. त्यानंतर ज्यांचं ग्रॅज्युएशनचा निकाल 31 ऑगस्टपर्यंत लागणार आहे अशाच विद्यार्थ्यांनी जे ते अप्लाय करायचं आहे. 20 ते 25 एज लिमिट आहे. त्यामध्ये 5 वर्ष एक्स्ट्रा म्हणजे 30 वर्षे असेल SC ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना. OBCसाठी 3 वर्ष एक्स्ट्रा म्हणजे 28 असेल. PWD कॅन्डिडेटला 10 वर्षे जास्त म्हणजे 25 + 10 35 वर्षाचा एज लिमिट जे ते त्या ठिकाणी असणार आहे. थोडंसं पुढे एज लिमिट 25 असल्यामुळं तुमची खूप कॉम्पिटिशन इथंच संपून जाते बरं का. एज लिमिट 20 ते 25 असल्यामुळं बऱ्यापैकी कॉम्पिटिशन संपून जाते. बरं ती कॉम्पिटिशन राहते थोडीशी SC ST कॅन्डिडेटसाठी का तर त्यांच्यासाठी 30 आहे. पण जनरल कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांची मोठी जी यातले जे जनरल आणि EWS तुमची मोठी कॉम्पिटिशन ही 25 एज लिमिटमुळे जनरल आणि EWSची मोठी कॉम्पिटिशन संपते. थोडंसं पुढे एक्झामसाठी फीस ही SC ST PWD कॅन्डिडेटला 200 आहे आणि 1000 रुपये फीस आहे बाकीच्या राहिलेल्या सगळ्या जनरल EWS OBC कॅन्डिडेटसाठी. थोडंसं पुढे ॲप्लिकेशनची प्रोसेस टिपिकल IBPS एक्झाम घेत असल्यामुळं त्याबद्दल मी काही जास्त जे ते सांगणार नाही. IBPSचीच एक्झाम प्रोसेस आहे. त्याच्यानंतर महत्त्वाचे जे डॉक्युमेंट त्यामध्ये एज कॅल्क्युलेशन माहिती असू द्या आहे. 10वी किंवा 12वीच्या तुमच्या सर्टिफिकेटवर डेट ऑफ बर्थ दिलेले असते तेच एज सर्टिफिकेट असणार आहे. एज्युकेशनल क्वालिफिकेशनवर तुमचं हायर स्कूल ग्रॅज्युएशनचे ऑल सेमिस्टर ऑल इयरचे मार्क मेमो. जर तुमच्या कॉलेजचं कॉन्व्होकेशन झालं असेल तर ओरिजिनल डिग्री सर्टिफिकेट आणि नसेल तर प्रोव्हिडंट डिग्री सर्टिफिकेट या पद्धतीनं सगळं दिलेलं असतं. कोणी काही वाचत नाही. एकदम शेवटी आलं की त्यावेळेला घाई करतात. SC ST OBC आणि EWS या विद्यार्थ्यांना रेस्पेक्टिव्ह त्यांचे सेंटरच्या फॉर्मॅटमध्ये सर्टिफिकेट. जर तुम्ही वर्क एक्सपिरियन्स मेन्शन करत असाल तर तो सुद्धा याच्यामध्ये त्यांचं म्हणणं आहे की त्याच्यामध्ये सांगा आणि काय काय लागेल ते सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. जर तुम्ही वर्क एक्सपिरियन्स टाकताय तर आयदर ऑफर्ड लेटर, रिलिव्हिंग लेटर, पे ऑर सॅलरी स्लिप हे सगळं तुम्हाला 1 बाय 1 जे ते टाकावं लागणार आहे. PWD कॅन्डिडेटला त्यांचं प्रॉपर विथ किती टक्के त्यांची डिसॅबिलिटी ते टाकावं लागेल. फोटो आयडेंटिटी प्रूफ म्हणून तुम्हाला ह्या दिलेल्या याच्यापैकी कोणतेही 2 फोटो आयडेंटिटी प्रूफ लागणार आहे. सिलेक्शन प्रोसेसमध्ये एकच ऑनलाईन टेस्ट आणि त्यानंतर लगेचच्या लगेच पर्सनल इंटरव्ह्यू या बेसिसवर फायनल सिलेक्शन होईल. एक्झामची प्रोसेस जशी मागच्या वेळेला एक्झिक्युटिव्हला होती, जशी त्याच्या मागच्या वर्षी एक्झिक्युटिव्ह आणि ग्रेडेला होती बिलकुल तशीच आहे. याच्यामध्ये रिझनिंग 40 मार्काला आणि DI 20 मार्काला. तर रिझनिंग 40 आणि DI 20 तर तसं टेक्निकली बघायला गेलं तर जनरल अवेअरनेस 60 मार्काला आहे आणि क्वांट जे ते 40 + 20 तर GS 60 मार्काला आहे, क्वांट 60 मार्काला आहे, रिझनिंग 40 मार्काला आहे आणि इंग्लिश हे सुद्धा 40 मार्काला आहे. तर अशा पद्धतीनं हे वेटेज जे ते 2 तासाचं असणार आहे. थोडंसं पुढे नेगेटिव्ह मार्किंग 0.25 1/4 नेगेटिव्ह मार्किंग जे ते विद्यार्थ्यांना असणार आहे. सेक्शनल कट ऑफ असेल, मी वाचलं नाही पण सेक्शनल कट ऑफ असेल त्यामध्ये एकदा फक्त इथे वाचून घ्या की सेक्शनल कट ऑफबद्दल काय, पण शक्यतो असेल. सेक्शनल कट ऑफ प्रत्येक सेक्शनचा काही ना काही कट ऑफ जो तो असणार आहे. फायनल सिलेक्शनसाठी जे तुमचे मार्क्स आहेत ते तुमच्या 3/4 ऑफ ऑनलाईन टेस्टमध्ये तुम्हाला किती मिळाले 200 पैकी आणि 1/4 ऑफ इंटरव्ह्यूमध्ये 100 पैकी किती मिळाले. तर या केसमध्ये पकडून चला हे एक्झॅक्ट 75% 25% नाही आहे, पण ॲप्रॉक्सिमेट 75% 25% आहे. एक्झॅक्ट नाही, तो हिशोब थोडासा वेगळा चालतो. पण अंदाजे पकडून चला 75% वेटेज रिटर्न्स आणि 25% इंटरव्ह्यूचं हे असं असू शकतं. थोडं अजून पुढे एक्झामचे जे सेंटर्स आहेत ते महाराष्ट्राचे सेंटर मी तर बोल्ड केलं बघा. अमरावती, छत्रपती संभाजीनगर अर्थात औरंगाबाद,
चंद्रपूर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, MMR मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, रत्नागिरी आणि सोलापूर. तर भरपूर एक्झाम सेंटर अक्रॉस महाराष्ट्र दिलेले आहेत. एकदम 12-12 तासाचा प्रवास करून कुठं जावं लागेल असं तरी तुमच्या केसमध्ये जे ते होणार नाही आहे. थोडं पुढे आपण जर पाहिलं, एक्झाम त्यांच्या प्रोग्रामची फीस म्हणजे सिलेक्ट झाल्यानंतर जो ट्रेनिंग प्रोग्राम आहे त्याची फीस 3 लाख प्लस GST म्हणजे 54,000 GST असेल, 354. सर पण माझी घरची कंडिशन अशी आहे की मला हे भरता येणार नाही, तर त्या केसमध्ये फायनान्सिंग किंवा लोन ऑप्शन अवेलेबल की तुम्ही तुमचं लोन घ्या आणि तुमचं फेडा. अशा पद्धतीने सिस्टम त्यांनी अवेलेबल करून दिलेली आहे. थोडं पुढे अजून आपण जर पाहिलं याच्यामध्ये, तर स्टायपंड आता ह्या 6 महिने जे तुम्ही बँगलोरमध्ये किंवा नोएडामध्ये असणार आहेत त्या केसमध्ये सगळं खाणं पण तिथं असल्यामुळं 5,000 रुपये महिना तिथला स्टायपंड असेल. त्यात इंटर्नशिप तुमची जी चालू आहे 2 महिन्याची, त्यात 15,000 असणार आहे. तर या पद्धतीनं आणि नंतर ऑन जॉब ट्रेनिंग पुढे असेल. तर पहिल्या 6 महिन्यासाठी 5,000 आणि पुढच्या 2 महिन्यासाठी 15,000 या पद्धतीनं 6 + 2 महिन्यात असेल. पुढे ऑन जॉब ट्रेनिंग आणि मग फायनल कन्फर्मेशन या पद्धतीनं असणार आहे. पुढे तर ह्या पोस्टसाठी पगार जो असणार आहे तो 6.14 लाखपासून ते 6.5 लाख असणार आहे क्लास A सिटी म्हणजे मुंबईसारख्या शहरांमध्ये. एक पकडून चला, ही पोस्ट त्यांनी कशासाठी क्रिएट केलेली आहे, तर ही पोस्ट क्लरिकलच्या पगारापेक्षा जास्त आणि ऑफिसरच्या पगारापेक्षा कमी, तर या दोघांच्या मध्ये अशी पोस्ट क्रिएट केलेली. त्याचा पगार 6 ते 6.5 लाख आहे. आपल्याला माहिती आहे की PO साठीचा जो पगार आहे कोणत्या नॅशनल बँकांचा ग्रॉस पॅकेज म्हणतो मी, जर 80 पकडलं तर 80 × 12 एक 9-9.5 लाखाच्या मध्ये असतो. आणि इकडे ग्रॉस 35 ते 40 पकडलं तर एक अंदाजे 4-4.5 लाखाच्या मध्ये असतो. पण ह्यांनी यासाठी जे तर 6-6.5 लाखाच्या आसपास ही एक नवीन पोस्ट जी ती क्रिएट केलेली आहे, जी ऑफिसर आणि क्लर्क ह्या दोघांच्या मध्ये असेल. थोडंसं पुढे बरं, हे सगळे जे ऑफिसर असणार आहेत हे ऑन जॉब म्हणजे हा काही टेम्पररी किंवा कॉन्ट्रॅक्टवर जॉब नाही आहे, हा परमनंट ऑन रोल याला म्हणतात. ऑन रोल असल्यामुळे त्यांना की ट्रॅव्हलिंग अलाउन्स, HA, लोकल कन्व्हिनियन्स, सबसिडाइज लंच फॅसिलिटी, व्हिजिटिंग ऑफिसर फॅसिलिटी, ह्या बाकी सगळ्या बँकांच्या ज्या अदर अलाउन्सेस, परफॉर्मन्स लिंक्स, व्हेरिएबल पे, स्टाफ लोन, परक्विजिट, बेनिफिट, अदर फॅसिलिटी या सगळ्या बँकांच्या अवेलेबल राहणार आहेत. आणि त्या साधारणतः त्यांचं जसं ट्रेनिंग संपलं जसं त्यांचं OJT संपलं तर त्यानंतर लगेच त्यांना या सगळ्या गोष्टी ज्या त्या मिळणार आहेत. पुढे त्याच्यानंतर हे ग्रेड O ऑफिसर म्हणजे हा जो आहेत ना 3 वर्ष झाले की लगेच ग्रेड A होईल. म्हणजे तुमचा एक्झिक्युटिव्ह पासून हा ग्रेड O आणि ग्रेड O पासून आता ग्रेड A. आतापर्यंत ज्या बॅचेस होत्या ना, आतापर्यंतच्या एक्झिक्युटिव्हच्या बॅचेस 3 वर्षामध्ये हे व्हायच्या. आता हे पण 3 वर्षामध्ये होणार आहे. पण आता मला असं वाटतं इथून पुढची जी एक्झिक्युटिव्हची ॲड येईल ती 3 + 3 ह्याला 6 वर्ष लागू शकतात. पण तुम्हाला पहिल्यांदा पुढच्या एक्झिक्युटिव्हच्या ॲडसाठी थांबावं लागेल. थोडंसं पुढे या. सर्व्हिस बॉन्ड दिलेला आहे त्यांनी मिनिमम 3 वर्षाचा 2 लाख रुपये. त्यासाठी जर तुम्ही तोडला 3 वर्षाच्या आधी तर 2 लाखापर्यंत तुम्हाला पैसे जे ते भरावं लागेल अशा हिशोबाने दिलेला आहे. जर तुम्ही तोडलात तर, नाही तर नाही. रिझर्वेशन, बाकी EWS, बाकी सगळ्या गोष्टी, OBC, PWD कॅन्डिडेटचं काय आहे कसं आहे ह्या सगळ्या गोष्टी जे ते त्यांनी याच्यामध्ये दिलेल्या आहेत. त्यानंतर जे स्क्राईब घेऊन जाणार आहेत त्यांच्यासाठी त्यांनी स्वतःचा स्क्राईब करायचा, तो कोणत्या अकॅडमिक स्ट्रीमचा पाहिजे. त्याच्यानंतर त्यांनी सुटेबल अंडरटेकिंग दिली पाहिजे. आणि त्याच्यानंतर प्रत्येक PWD कॅन्डिडेटला जर तो इलिजिबल असेल तर तो एका तासाला 20 मिनिट जे ते त्यांना मिळतील एका तासामागे. स्क्राईब आणि तो कॅन्डिडेट एकाच परीक्षेचा ॲप्लिकंट नसावा. त्याच्यानंतर बाकी सगळ्या गोष्टी दिल्यात. तर 1 स्टेप बिलोचा कसल्याही क्रायटेरियाबद्दल काही याच्यामध्ये मेन्शन दिसत नाही. पुढे थोडंसं पुढे या. प्री एक्झाम ट्रेनिंगबद्दल सांगितलेलं आहे. आता 30 तारखेला ॲप्लिकेशनची लास्ट डेट आहे आणि पुढचे 20 दिवसात परीक्षा आहे. तर त्या प्री एक्झाम ट्रेनिंगचा काय अर्थ आहे तुम्ही सांगा. पुढे एका जणाने एकच फॉर्म अप्लाय करायचं आहे. एकापेक्षा जास्त अप्लाय केले तर जो शेवटचा फॉर्म आहे तो योग्य पकडण्यात येईल. चला अजून थोडंसं पुढे. बायोमेट्रिक अटेंडन्स, त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी, डिस्क्लेमर हे सगळं दिलेलं आहे बघा सोबत. त्यानंतर हे फॉर्म फिलिंगबद्दल फोटो कसा पाहिजे, सिग्नेचर कशी पाहिजे, या सगळ्या गोष्टी तुमच्या ज्या त्याच्यामध्ये अवेलेबल करून दिलेल्या आहेत. आपण थोडंसं आता ॲडवर जाऊयात. पहिलं जॉब परमनंट आहे, टेम्पररी आहे की कॉन्ट्रॅक्च्युअल आहे इन नेचर.
तर यामध्ये दिलेलं आहे बघा. हा अजून एक गोष्ट मला सांगायची होती, आज मी काउन्सिलिंगला बसलेला असताना ही महत्त्वाची आहे. जे विद्यार्थी स्क्राईब, जे PWD कॅन्डिडेट स्क्राईबची युटिलाइज करतायत त्यांच्यापैकी बऱ्यापैकी लोकांना कालपासून, कारण की मला त्याचे फोनही आले होते, मेल पण गेले आहेत बघा अशा विद्यार्थ्यांना, की जर, आणि दोघांना पण, म्हणजे तो कॅन्डिडेटसुद्धा आणि सोबतचा स्क्राईबसुद्धा, दोघांनासुद्धा एकेका वर्षासाठी IBPSनं बॅन केलेलं आहे. तर हळूहळू IBPS या गोष्टींबद्दल स्ट्रिक्ट होती आहे. मी त्याच्यानंतर त्याचा मेल वाचला, आता मेल मागवलेला आहे डिटेलमध्ये, तो आज रात्री पूर्ण वाचून काढतो की कॅन्डिडेट कशा पद्धतीनं कॅन्सल होईल आणि सोबत स्क्राईब जो आहे तो सुद्धा कशा पद्धतीने कॅन्सल होईल. तर त्यामुळं जे विद्यार्थी स्क्राईब म्हणून जात आहेत, उद्या चालून आपल्याला पण नोकऱ्या करायच्या आहेत. उगाच सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या नियमामध्ये असून, त्या नियमामध्ये बसून जर तुम्ही बसत असाल तर स्क्राईब म्हणून जा. काही लोकांना कसं होतं की एखादा पेपर देता येत नाही किंवा त्याला एलिजिबिलिटी नसते, कमीत कमी ॲज अ स्क्राईब म्हणून गेलं तो पेपर पाहता येतो काय आहे काय नाही. तर त्यामुळं आपला जो तिथला उद्देश आहे तो येणं, पेपर पाहणं, निघून जाणं हाच असावा. इश्यू काय होतो नंतर की आता अशा पद्धतीने ह्याचं आणि त्याचं दोघांचंही कॅन्डिडेचर कॅन्सल करण्याच्या हालचाली सुरू केलेल्या नाही आहेत, ते सुरू झालेले आहेत, त्याचे मेलसुद्धा विद्यार्थ्यांना गेलेले आहे. म्हणून समाजसेवा करण्याच्या आधी पहिल्यांदा आपली बाजू भक्कम जी ती करून ठेवायची. आपापला जॉब आपल्या हातामध्ये पाहिजे. उगाच ह्याच्यासाठी त्याच्यासाठी इकडं तिकडं पडायचं नाही आहे. माझं असं म्हणणं होतं की आपण भलं आणि आपला जॉब भला, ह्याच्याबद्दल विचार विद्यार्थ्यांनी करायचा. कारण की आज मी सकाळी 11 ते 2ला काउन्सिलिंगला बसलो होतो आणि कालपासून मला यासाठी फोन आले होते. तर या फोनमध्ये विद्यार्थ्यांनी जी ती माहिती फोनवर पण सांगितली होती आणि आल्याच्यानंतर त्यांना मेसेज पण दाखवला. ह्या तिन्ही गोष्टी मी पाहिल्या आहेत. तर उगाच अशा केसमध्ये एक्स्ट्रा सोशल सर्व्हिसच्या पाठीमागे लागू नका, हे त्या विद्यार्थ्यांना मी सांगतो. थोडंसं पुढं IDBI एक्झिक्युटिव्ह म्हणजे तो ग्रेड E1 आहे. तिथून मध्ये नवीन ग्रेड त्यांनी चालू केला ज्युनियर असिस्टंट मॅनेजर आणि तिथून पुढे असिस्टंट मॅनेजर हा ग्रेड A. तर आता या दोघांच्या मध्ये हा नवीन ग्रेड आणलेला आहे. ह्याचा ॲव्हरेज पगार माझा अंदाज 3 ते 4 लाख होता. याचा ॲव्हरेज पगार आत्ता जो दिला आहे 6 ते 6.5 लाख आहे आणि ह्याचा साधारणतः एक 9 ते 10 लाखाच्या आसपास किंवा 12 लाखापर्यंत पण जात असावा. ह्याच्यामध्ये ही पोस्ट आलेली आहे. इथून इथं जायला 3 वर्ष लागतात. पण मागची जी एक्झिक्युटिव्हची ॲड होती ना ती इथून इथं 3 वर्षात जायची. पण आता नवीन जी एक्झिक्युटिव्हची ॲड आहे असं मला वाटतं इथून इथं 3 आणि इथून इथं 3 अशा पद्धतीने 6 वर्ष लागू शकतात. तर आतापर्यंतच्या असिस्टंट मॅनेजरची आणि आतापर्यंतच्या एक्झिक्युटिव्हची दोघांचीही चांदी झाली होती असं म्हणायला हरकत नाही आहे. प्रमोशन फ्रॉम, अजून एक दुसरी महत्त्वाची गोष्ट होतं कसं की तुम्ही SBI बघा किंवा बाकी कोणती नॅशनल बँक बघा, जर लेखी लिहिलं असेल की 3 वर्षातून एकदा प्रमोशन, पण 3 वर्षातून एकदा मिळतंच असं नाही. कारण की त्यानंतर कसं 3 वर्षानंतर प्रमोशनची एक्झाम डिक्लेअर होते. डिक्लेअर झाल्यानंतर आपली एलिजिबिलिटी तिथे चेक होते. एलिजिबिलिटीमध्ये JIB CIB आहे का नाही, त्यानंतर कोण त्याला प्रमोशनची एक्झामला एलिजिबिलिटी पाहिलं जातं, मग त्यांची एक्झाम होते. मग या प्रोसेसला वेळ लागतो. पण मला असं वाटतं IDBI ह्या दिलेल्या बँकांमध्ये एकमेव बँक असेल की ज्यांच्या केसमध्ये 3 वर्षाला कंपल्सरी प्रमोशन पुढच्या स्टेपला जे ते निघून जातात. इनफॅक्ट मी सुद्धा तुम्हाला जी IDBIची माहिती सांगत असतो, IDBIच्या एक्झामबद्दलची अपडेट सांगत असतो, त्या पाठीमागचा माझा बेस IDBIची प्रमोशन एक्झाम ही आहे. त्यामुळे IDBI ह्या केसमध्ये दर 3 वर्षाला प्रमोट करते. 4थं किंवा 5 वर्ष शक्यतो लागत नाही. तिथून ॲडव्हान्टेज अँड डिसॲडव्हान्टेज ऑफ न्यू ग्रेड झाले, त्यामुळे वेकन्सीज एखाद्या वेळेस वाढतील. पहिल्यांदा 2 ॲड यायच्या, आता एखाद्या वेळेस 3 ॲड येऊ शकतात. ही झाली ॲडव्हान्टेज. डिसॲडव्हान्टेज काय की ह्या इथं ही पगार मिळणार, त्यात ही पगार मिळेल. त्यानंतर ह्या पोरांना डिसॲडव्हान्टेज काय, पहिल्यांदा इथून इथं जायला 3 वर्ष लागायचे, आता इथून इथं एखाद्या वेळेस 6 वर्ष लागू शकतात. त्यासाठी एक्झिक्युटिव्हच्या ॲडची वाट पाहावं लागेल. थोडंसं पुढे, इज IDBI बँक गव्हर्नमेंट, प्रायव्हेट, सेमी गव्हर्नमेंट. तर आता तुम्ही गुगलवर टाकलं, गुगल तुम्हाला प्रायव्हेट सांगेल. मग मला सांगा प्रायव्हेट बँक असेल तर कोणती प्रायव्हेट बँक तुम्हाला वेगळ्या कॅटेगरीला वेगळं रिझर्वेशन देते मला सांगा. त्यानंतर या बँकेमध्ये अजूनही याचे LICचे स्टेक जे ते मेजॉरिटीमध्ये आहेत. बरं, असं म्हणतात की लोकसभेच्या इलेक्शननंतर LIC पूर्णपणे IDBIला ताब्यात घेण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. तर त्यामुळं सध्याला जरी प्रायव्हेट असेल तर बेनिफिट सगळ्यांना सेमी गव्हर्नमेंटचे IDBI देते, याच्याबद्दल काहीही वाद नाही आहे. त्यानंतर सर ह्या IDBIची कॉम्पिटिशन आणि अदर IBPS एक्झामची कॉम्पिटिशन याच्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? एखादं होऊ शकतं की आजचा व्हिडिओ झाल्याच्यानंतर खाली काही मुलं निगेटिव्ह कमेंटसुद्धा करू शकतात. पण मला नेहमी भेटायला येणाऱ्या पोरांपैकी मला माहिती आहे की त्यांना जॉबची सध्याला आवश्यकता किती आहे. बरं, त्यातल्या त्यात मी जास्त कॉन्टॅक्टमध्ये असतो मराठवाडा आणि विदर्भाच्या मुलांसोबत. तर इथं सध्याची परिस्थिती काय आहे, कशी आहे, हे कसं भागवतायत सध्याला,
काही काही विद्यार्थी पुढची सारथीची स्कीम कधी येईल, पुढची महाज्योतीची स्कीम कधी येईल, पुढची बार्टीची स्कीम कधी येईल, जेणेकरून आम्हाला 4 महिने 6 महिने तर थांबता येईल, अशा पद्धतीच्या चर्चा असतात. तर त्यामुळं हे अप्लाय केलं पाहिजे का, त्यातल्यात कसं होतं की नॉर्थचे लोक जे आहेत ना, इथं अप्लाय केलं पाहिजे नाही केलं पाहिजे असं डायरेक्ट सांगतात. रिझन काय की खाली बॉटमला काय चाललेलं आहे, पोरांकडे काय आहे काय नाही आहे हे पाहता त्या मुलांसाठी हे असे जॉब किती, मी SBI अप्रेंटिसचा व्हिडिओ सोडत नाही का, तर जिथं ज्याला जो आवश्यकता आहे तो तिथं अप्लाय करतो. तर त्यामुळं याची आवश्यकता कुणाला आहे काय आहे थोडंसं बॉटमला रोज त्यांच्यासोबत बसलं की ऑटोमॅटिकली कळतं आणि त्यातून हे ह्याच्यासाठीचे ॲप्लिकंट हे मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. तर त्या मुलांपर्यंत हे जॉब्स गेले पाहिजेत, हाच त्या पाठीमागचा उद्देश आहे. आता इथून पुढे कसं कॉम्पिटिशन इन IDBI, आता IDBIची जी कॉम्पिटिशन असते कसं आहे की एक 600 जागा असतील ना, अंदाजे त्याला ॲप्लिकेशन असतात 50,000 असतात, अंदाजे ॲप्लिकेशन 50,000 असतात. आता जशी लास्ट डेट संपली 30 तारखेला, तुम्हाला 5-6 तारखेपर्यंत तुम्ही RTI टाकलात मिळून पण जाईल. सांगण्याचा मुद्दा एका जागेसाठी अंदाजे 80ची कॉम्पिटिशन असेल, पण या अदर IBPS एक्झाममध्ये हीच कॉम्पिटिशन एकाच 200पर्यंत असते, एकाच 200पर्यंत असते. जसं आता IDBI ही एक्झाम तुमच्या IBPS POचे काल हॉल तिकीट आले. IBPS POचे मला सध्याला व्हेकन्सीज किती माहीत नाही, 4-1 हजार असतील समजा, आठवत नाही, माहिती आहे आठवत नाही आहे, तर 4-1 हजार असतील. तर 4,000 व्हेकन्सीसाठी 8 शिफ्टमध्ये एक्झाम होणार आहे. साधारणतः जर तुम्ही पाहिलं की एका शिफ्टचे 70-80 हजार किंवा 75,000 पकडले तर एका दिवशी 75,000 गुणिले 4 3 लाख, 3 लाख आणि दुसऱ्या दिवशी अजून 3 लाख, 6 लाख मुलं पकडले तर 4,000 जागांसाठीचे 6 लाख मुलं, तर एका जागेसाठी 150चं कॉम्पिटिशन आहे, एका जागेसाठी 150चं कॉम्पिटिशन. आणि हेच नाही, तुम्ही जुन्या कोणत्याही गोष्टी जवळपास 150 ते 200 इकडचं आहे, जवळपास 80, जर 150 ते पकडलं त्याच्या अर्ध कॉम्पिटिशन इकडे आहे. बरं, दुसरी गोष्ट, ह्याच्यामध्ये कंटिन्युअस लगेचच्या लगेच वेटिंग लिस्ट निघत असतात. वेटिंग लिस्ट 1, वेटिंग लिस्ट 2, वेटिंग लिस्ट 3, पटापट मुलांना घेते. त्यांचा उद्देश लवकरात लवकर मुलांना घेणं, त्यामुळे चान्स 600 मुलांना मिळत नाही. 600पेक्षा वेटिंग लिस्ट 1, 2, 3 जर 3 वेटिंग लिस्ट काढल्या तर 700, 800, 1000 मुलांपर्यंत मुलांना चान्स मिळतो. तर हा एक दुसरा पॉझिटिव्ह असा आहे बघा. पुढे त्यातल्यात समजा ऑक्टोबरपर्यंत, हे बघा 20 ऑक्टोबरला एक्झाम घेतली, साधं लक्ष द्या, 20 ऑक्टोबरला एक्झाम घेतली, निकाल लागला 20 ऑक्टोबरचा आणि नोव्हेंबरमध्ये, नोव्हेंबरच्या आसपास, नीट लक्ष द्या, नोव्हेंबरच्या आसपास त्या मुलांनी त्यांनी समजा इंटरव्ह्यू घेतला, निकाल लागला डिसेंबरला, आणि समजा मुलांना त्याने डिसेंबर किंवा जानेवारीला बोलवलं तर 1 जानेवारीला त्या 600 मुलांपैकी एक असा मोठा घोळका असेल, हा घोळका लगेच बाहेर पडेल का, तर 1 जानेवारीला निकाल लागणार. कशाचा? ग्रामीण बँकेचा, वेगवेगळ्या भारतातल्या ग्रामीण बँकेवर लागणार, ते मुलं सोडून जाणार. दुसरं, त्याच्याशिवाय मोठमोठ्या एक्झाम न्यू इंडिया मध्ये लागणार, ते सोडून जाणार. SBI PO त्याच्या आधी होणार, सोडून जाणार. त्यानंतर IBPS PO हमखास त्याच्यानंतर होणार, ते नंतर सोडणार. 2-2 लाख रुपये ते जे काही बॉन्ड अमाऊंट असेल ते बॉन्ड अमाऊंट तर त्यावेळेला लागू नसेल, त्यावेळेला हीच ट्रेनिंगची कॉस्ट असेल, ते ट्रेनिंगची कॉस्ट भरतील आणि निघून जातील. तर अशा पद्धतीनं मोठी गळती जी ती मधल्या काळात त्याच्यामध्ये होत असते. म्हणून ह्या 600 जागा नसून मी यांना म्हणतो 800, 900 ते 1000 जागा आहेत. ह्या 900 ते 1000 जागा आहेत, त्यामुळे कॉम्पिटिशन इथं कमी असते. वर्क प्रोफाईल, टार्गेट्स आणि ह्या दोघांबद्दल जर सांगायला गेलं तर बँकांमध्ये मरणाचं काम असतं. ह्याच्याबद्दल सांगायला मला कुठेही लाज वाटत नाही. ही मराठवाडी भाषा आहे, मरणाचं काम म्हणजे खूप जास्त काम. तर त्यामुळं काम जे ते सगळीकडे जास्त आहे. इथंच नाही, कोणत्याही नॅशनल बँकेमध्ये जा, प्रायव्हेट बँकेमध्ये जा, काम हे असतंच. दुसरं, त्याच्यामध्ये होम स्टेट पोस्टिंगचा हा जो प्रकार आहे, सध्याला आपल्याकडची मुलं ॲप्लिकंट वाढत आहेत, त्यामुळे आपल्याला त्यातल्यात मुलींना इथे पोस्टिंग तुम्ही म्हणू शकतात. एक्झिक्युटिव्हची दिली होती समजा गुजरातला, अहमदाबादला, पण तरी पण मुलींची पोस्टिंग इथे आणि आसपासच्या राज्यांमध्ये पकडून चालायचं. पहिल्यांदाच आपली तयारी ठेवायची की जर महाराष्ट्रातला कोटा फुल झाला तर आपल्याला गुजरातला किंवा यांच्या विदर्भाच्या मुलांना MP इथे आसपास जाण्याची शक्यता लागू शकते. हे पहिल्यांदा डोक्यात ठेवायचं आणि अप्लाय करायचं आहे. तर अशा पद्धतीने आहे. मला असं वाटतं होपफुली तुम्हाला सगळे मुद्दे 1 बाय 1 व्यवस्थित कळत असावेत. कोणी अप्लाय केलं पाहिजे, आता इथपर्यंत तुम्हाला आयडिया आलेला आहे की ज्यांच्या हातात काहीच नाही सध्याला का आणि कोणता जॉब नाही, अशा सगळ्यांनी अप्लाय केलं. ज्यांच्या हातात काही नाही, कोणताही जॉब नाही, अशा सगळ्यांनी अप्लाय केलं पाहिजे. सर, या एक्झामसाठी वेगळा काही स्टडी प्लॅन काहीही नाही. या एक्झामसाठीचा स्टडी प्लॅन वेगळा काहीच नाही. जुना जो सांगितला होता स्टडी प्लॅन, आत्ता मराठीत पण सांगितला होता, हिंदीत पण सांगितला होता मंथली स्ट्रॅटेजी सेशनमध्ये. त्याच्यामध्ये फक्त मेन्सच्या ठिकाणी काहींना सेक्शनल सांगितल्या होत्या, काहींना फुल लेंथ सांगितल्या होत्या. त्या सेक्शनल आणि फुल लेंथच्या सोबत IDBIची PGDBF आठवड्यातून 1-2 टेस्ट ॲड करा त्याच्यामध्ये. म्हणजे ज्या दिवशी मेन्स नाही आहे त्या दिवशी कोणत्या मेन्सच्या ठिकाणी PGDBF ॲड करा आणि एक आत्तापासून एका महिन्यामध्ये एक 5 ते 7 फुल लेंथ टेस्ट द्या. 5 तरी फुल लेंथ टेस्ट द्या. त्या
एक आठवड्याला एक 5 आठवडे तुमच्याकडे, 5 आठवड्यात 5 टेस्ट द्या आणि बाकी तुमचा स्टडी प्लॅन आहे तसाच ठेवा. उगाच 60 मार्क आहेत तुमच्या जीएला म्हणून इकडे तिकडे पळू नका. असं जीए कम्प्युटर म्हणून वाटतं 60 मार्क, 40 मार्क आहेत जीएला. उगाच वेड्यासारखं 2-2, 3-3 तास, 4-4 तास, 8-8 तास वेड्यासारखं करतात. कसं कोण अभ्यासाची स्ट्रॅटेजी सांगतं काय माहीत आणि कोणाचं तुम्ही कसं फॉलो करतात काय माहीत. त्यामुळं बॅलन्स्ड अभ्यास जो जसा सांगितला होता तसा चालू ठेवायचा आहे. फक्त जो मी मधला पोर्शन सेक्शनल मेन्स आणि फुल लेंथ मेन्स सांगितला होता त्या ठिकाणी IDBIची टेस्ट वीकली ॲड करायची आहे. तेवढाच चेंज तो करायचा आहे. वेन कॅन वी एक्सपेक्ट IDBI एक्झिक्युटिव्ह? IDBI एक्झिक्युटिव्हची जी पुढची टेंटेटिव्ह एक्सपेक्टेड एक्झाम डेट आहे ती 30 डिसेंबरला आहे. त्यामुळे ही ॲडव्हर्टाइजमेंट तुम्ही नोव्हेंबरमध्ये एक्सपेक्ट करू शकता IDBI एक्झिक्युटिव्ह. आणि सर IDBI असिस्टंट मॅनेजर त्याच्याबद्दलची माहिती घ्यावं लागेल. आता ज्युनियर असिस्टंट मॅनेजर आणला तर नेमका असिस्टंट मॅनेजरला खाऊन घेतात का ठेवतात ह्याच्याबद्दल कसलाही आयडिया नाही. तर एवढी माहिती मला आपल्याला ह्या आजच्या शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून जिथे सांगायचं तो सांगायला शॉर्ट होता पण झाला लॉंग व्हिडिओ. एवढंच मला या माध्यमातून सांगायचं होतं. फक्त जाताना अनाऊन्समेंट आपल्या जस्ट 2 रिमाइंडर तुम्हाला द्यायचे होते. एक म्हणजे आपल्या ऑनलाईन ज्या बॅचेस आहेत जर कोणाला सध्याला घ्यायचे असतील तर प्रथम ॲपवर सध्या अवेलेबल आहेत विथ कुपॉन कोड RBI40 आणि ऑफलाईन बॅच आपली स्टार्ट होते 25 सप्टेंबरला सकाळी 7 ते 12 ह्या वेळेमध्ये. एवढीच माहिती मला आपल्याला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती. तरीसुद्धा तुमचे काही डाऊट्स असतील तर ते सगळे डाऊट्स सध्याला खाली कमेंट बॉक्समध्ये पोस्ट करा. ॲडबद्दल तुम्हाला काय वाटतं? ॲड चांगली आहे, खराब आहे, कशी आहे? तुमचा जो काही अनुभव आहे किंवा तुम्हाला काय वाटतं ओव्हरऑल हे सगळं व्हिडिओ ऐकल्याच्यानंतर हे सगळं मला चांगल्या भाषेत तुमच्याकडून ऐकायचं आहे. तर मी तुमच्या कमेंटची त्यासाठी वाट पाहतो. धन्यवाद.